Hi friends, today we start the new type of question. The question is construct the microstate table microstate table for P1 configuration and derive RS term for the same. Okay, microstate means what? Each different arrangement of electrons in set of orbital has different energy slightly different energy it's called microstate. Okay, number of microstate calculated from number of orbitals and number of electrons by using the formula degeneracy. Okay, in that question first you have to find out the value of degeneracy. The formula is n factorial divided by n minus n factorial n factorial. Okay, what is the value? 6 factorial divided by 6 minus 2 factorial 2 factorial. Okay, so what is that value? 6 means what? Okay, here P1 configuration is there, so you have to take 1. Okay, 6 into 5 factorial. Okay, write 5 factorial into 1 factorial. Okay, this is the degeneracy, and degeneracy is also called as a microstate. Okay, that means you have to find out the number of degeneracy value with the help of this formula n factorial. Okay, 5 factorial get cancelled. The total degeneracy of P1 configuration is 6. Now number of possible microstate is equal to 6. Now number of possible microstate means 6. आता इथे मायक्रोस्टेट म्हणजेच डिजेनरसी किती आली आहे 6. म्हणजेच तुम्ही P मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्सची फिलिंग करतात, ओके, P मध्ये किती ऑर्बिटल्स असतात 3. ओके, सब ऑर्बिटल्स 3 असतात 1 2 अँड 3. ओके, आता जेव्हा इथे इलेक्ट्रॉन्स किती आहे P मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉनची फिलिंग किती वेळा करू शकतात तुम्ही 6 टाइम. डिजेनरसी म्हणजेच काय? मग तुम्ही इलेक्ट्रॉन्सची फिलिंग किती वेळा करू शकता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. आता इथे डिजेनरसी किती आली आहे 6. सो आता 6 वेळा तुम्ही इलेक्ट्रॉन्सची फिलिंग करू शकतात. म्हणजे इथे डिजेनरसी व्हॅल्यू जी येईल तेवढे तुम्ही इथे पी ऑर्बिटल्स काढायचे. आता इथे डिजेनरसी किती आली आहे 6. म्हणजेच तुम्हाला किती काढायचे 6 पी ऑर्बिटल्स काढायचे. ओके, नाव आता इथे इलेक्ट्रॉन्स किती आहेत पी मध्ये ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग तुम्ही इथे लिहू शकता तो इलेक्ट्रॉन. आता आपल्याला पॉसिबिलिटी लिहायची इलेक्ट्रॉन्सची पॉसिबिलिटी म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण तो फिलिंग करू शकतो. इथे लिहू शकतात, इथे लिहू शकतात. अजून तोच इलेक्ट्रॉन तुम्ही जर त्याचा स्पिन इन्वर्ट केला तो -½ होतो. मग इथे एक येऊ शकतं, हा एक इलेक्ट्रॉन येऊ शकतो, हा एक इलेक्ट्रॉन येऊ शकतो. हा आणि हा सेम नसेल कारण की हा पॉझिटिव्ह असेल, +½ असेल, हा -½ असेल. हा इनवर्ड लिहिला आहे. ओके, नाव आता याचे एल व्हॅल्यूज लिहायचे आहेत. हाऊ यू राईट द एल व्हॅल्यू, पॉसिबल एल व्हॅल्यू 1 0 -1 1 0 -1 1 0 -1 1 0 -1 1 0 -1 1 0 -1. आता इथे बघा, हा इलेक्ट्रॉन्स जो आहे हा पॉझिटिव्ह आहे, त्याचा स्पिन कसा आहे अपवर्ड आहे. म्हणजेच त्याची आता इथे एलची व्हॅल्यू काय आहे 1. ओके, आणि इलेक्ट्रॉन्सचा इनवर्ड आहे की अपवर्ड आहे, हा नॉर्मल स्पिन आहे. सो यू हॅव टू कन्सिडर प्लस. ओके, इथे बघा एलची व्हॅल्यू किती आहे 0.
त्याचा स्पिन काय आहे प्लस. एलची व्हॅल्यू काय आहे इथे -1. ओके, त्याचा स्पिन काय आहे प्लस. ओके, नाव आता इकडे बघा, याचा हा स्पिन कसा आहे उलटा, म्हणजे याच्यासाठी कन्सिडर करायचं आहे -1. ओके, इथे आधी बघा एलची व्हॅल्यू काय आहे 1, स्पिन काय येईल त्याचा मायनस. ओके, आता इथे बघा एलची व्हॅल्यू काय आहे 0, स्पिन काय आहे मायनस. इथे बघा एलची व्हॅल्यू काय आहे -1, स्पिन मायनस. ओके, this is that value. Then number of possible L values, number of possible L values. The number of possible L values किती आल्या 1 0 -1, 1 0 -1. Number of possible S values, तर किती आल्या नंबर ऑफ पॉसिबल S व्हॅल्यूज, एक तर प्लस हाफ येऊ शकतो, एक तर मायनस हाफ येऊ शकतो. ओके, मग काय येईल तुमचा प्लस हाफ अँड मायनस हाफ. आता नंबर ऑफ पॉसिबल एस व्हॅल्यूज म्हणजे यसची व्हॅल्यू कोणते कोणते येऊ शकतात, एक तर ती प्लस हाफ येईल, एक तर मायनस हाफ येईल. ओके, आता तुम्हाला काय लिहायचं आहे मायक्रोस्टेट टेबल. आता मायक्रोस्टेट टेबल म्हणजेच काय, तर मायक्रोस्टेट टेबल लिहिताना इथे पॉसिबल एस व्हॅल्यूज लिहायच्या असतात तुम्हाला. ओके, आणि इकडे लिहायच्या असतात एल व्हॅल्यू. इकडे एस व्हॅल्यू असतात आणि इकडे एल व्हॅल्यू असतात. आता एस व्हॅल्यू इथे कोणत्या लिहायच्या, ज्या पॉसिबल आल्या आहेत. किती आलेले आहेत नंबर ऑफ पॉसिबल एल व्हॅल्यूज, एस व्हॅल्यूज काय आलेले आहे हाफ अँड मायनस हाफ. पॉसिबल एल व्हॅल्यूज काय आलेले आहेत 1 0 -1. ओके, आता हा झाला तुमचा मायक्रोस्टेट टेबल. आता याच्यात तुम्हाला फिलिंग करायचं आहे याचा. आता इकडे बघा, जेव्हा 1 प्लस म्हणजे तुमचा एलची व्हॅल्यू 1 पाहिजे आणि एस काय पाहिजे तुमचा हाफ पाहिजे. आता इथे बघा 1 कुठे आहे, एलची व्हॅल्यू काय आहे 1 आणि स्पिन काय आहे तुमचा हाफ, म्हणजेच इथे काय येईल 1 प्लस. ओके, आता हे बघा 1 मायनस म्हणजे एलची व्हॅल्यू 1 आणि स्पिन काय पाहिजे तुमचा मायनस, म्हणजेच हा काय येईल 1 मायनस. ओके, आता इथे बघा एलची व्हॅल्यू 0 पाहिजे आणि इकडे बघा ही काय आहे 0 प्लस म्हणजे एलची व्हॅल्यू 0 आणि स्पिन प्लस, एलची व्हॅल्यू 0 स्पिन प्लस म्हणजे हा काय येईल 0 प्लस इथे लिहायचा. इकडे -1 प्लस आहे, सो एलची व्हॅल्यू काय आहे -1 आणि स्पिन काय आहे प्लस, सो यू हॅव टू राईट हिअर -1 प्लस. नेक्स्ट ही 1 मायनस म्हणजे एलची व्हॅल्यू 1 पाहिजे आणि स्पिन मायनस पाहिजे. मग एलची व्हॅल्यू काय 1 इथे आणि स्पिन मायनस म्हणजे लिहिली ऑलरेडी आपण. एलची व्हॅल्यू 0 आणि स्पिन काय पाहिजे मायनस, एलची व्हॅल्यू 0 पाहिजे आणि स्पिन काय पाहिजे मायनस, म्हणजेच इथे काय येईल तुमचं 0 मायनस. त्याच्यानंतर एलची व्हॅल्यू -1 आणि स्पिन काय पाहिजे मायनस, एलची व्हॅल्यू इथे -1 आहे, स्पिन तुमचा मायनस, ते काय लिहिणार -1 मायनस. याला म्हणतात मायक्रोस्टेट टेबल. त्याच्या रिमेनिंग क्वेश्चन काय आहे डिराईव्ह द आरएस टर्म फॉर द सेम. आता ह्या सेम मायक्रोस्टेटसाठी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे आरएस टर्म. ओके, आता आरएस टर्म कशा फाइंड आउट करायच्या, आरएस टर्म म्हणजेच काय रसल साऊंडर टर्म. फर्स्ट राईट डाऊन ही सिस्टीम घ्यायची, इलेक्ट्रॉन्स लिहायचे सेम ॲज इट इज. तिथे इलेक्ट्रॉन लिहा तुम्ही 1 0 -1. तिथे पॉसिबल एल व्हॅल्यूज लिहायच्या, समेशन ऑफ LI, समेशन ऑफ SI, ट्वाइस S + 1 x L - S. ओके, you just put the values and we get what is that value ट्वाइस S + 1. इथे S ची व्हॅल्यू काय आलेली आहे हाफ. यू जस्ट पुट what is that ट्वाइस S + 1, त्याची डबलेट P. सेम वे सेकंड घ्यायची, सेकंड फिलिंग घ्यायचं, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स तुम्ही सेंटरला लिहायचा 1 0 -1. ओके, त्याच्यात तुम्ही पुन्हा एलची व्हॅल्यू काय येईल 0, एसची व्हॅल्यू काय येईल हाफ, ट्वाइस S + 1 किती येईल मग 1/2 + 1 म्हणजेच त्याची व्हॅल्यू येईल 2. ओके, त्याच्यानंतर आपण जी सेरीज आहे त्या सेरीजमध्ये जायचं, एलची व्हॅल्यू बघायची, त्याच्यात येईल डबलेट S. ओके, सेम वे
इकडे इलेक्ट्रॉन लिहायचं 1 0 -1. ओके, एलची व्हॅल्यू काय येईल -1, एसची व्हॅल्यू काय येईल हाफ. सेम वे याची किती येईल मग डबलेट पी. त्याच्यानंतर फोर्थ इलेक्ट्रॉनची फिलिंग वेगळी आहे, त्याचा स्पिन उलटा लिहायचा. सेम वेने याची आर एस टर्म काढायची. ओके, याच्या सगळ्यांच्या आर एस टर्म काढून झाल्यानंतर त्या आर एस टर्म कुठे लिहायच्या. आता 1+ची जी सिस्टीम आहे याची आर एस टर्म आली आहे डबलेट पी. ओके, 1+ची काय आलेली आहे डबलेट पी, इथे लिहायचं डबलेट पी. ओके, 0+ची काय आलेली आहे मग 0+ची आलेली आहे डबलेट यस डबलेट. याची -1+ची काय आलेली आहे डबलेट पी. ओके, फोर्थ याची जी आलेली आहे ती किती आली आहे डबलेट पी. याची किती येते डबलेट यस. आता रिमेनिंग ज्या आहेत त्या तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. मी तुम्हाला सिम्पली सांगितलं सेम आपण मागे जे एक्झाम्पल घेतलेत, प्रत्येक सिस्टीमची आर एस टर्म काढायची आणि त्या प्रत्येक सिस्टीमला तिथे जाऊन राईट करायच्या त्या. ओके, त्याच्यानंतर इथे काय येते डबलेट पी. दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन. कन्स्ट्रक्ट द मायक्रोस्टेट टेबल फॉर P1 कन्फिगरेशन अँड डिराईव्ह आर एस टर्म फॉर द सेम. ओके, हे या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. जेवढी मायक्रोस्टेट येते म्हणजे जेवढं डिजेनरसी येते तेवढेच तुम्हाला पॉसिबल अरेंजमेंट ड्रॉ करायचे असतात, तेवढेच ऑर्बिटल्स ड्रॉ करायचे असतात. आता इथे 6 आलं आहे 6 आलं आहे, सो वी राईट हिअर 6 टाईम. ओके, नाऊ वी सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, नाऊ आपण कोणतं एक्झाम्पल बघूया आता P2 कन्फिगरेशन बघूया. आता आपण काय बघितलं P1 कन्फिगरेशन. कन्स्ट्रक्ट द किंवा मग दुसरं एक्झाम्पल P2 येऊ शकतं तुम्हाला, अजून स्मॉल P1 येऊ शकतं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्ट द मायक्रोस्टेट टेबल फॉर P2 कन्फिगरेशन and derive RS term. Okay, you have to write the definition of microstate. What is meant by microstate? Then degeneracy is also called as a microstate. Okay, n factorial, n minus n factorial, n factorial. You just put the value 6 factorial, 6 minus 2 factorial, 2 factorial. Okay, what is that 6 into 5 into 4 factorial. Okay, here 4 factorial into 2 into 1, 4 factorial get cancelled, 3 into 5, that means total is the 15. आता number of possible microstate, number of possible microstate which is equal to 15. Then number of possible arrangement which is equal to 15. Okay, here number of possible microstate किती आले आहेत 15. सो number of possible arrangement किती येतील 15. तुम्हाला 15 ऑर्बिटल्स ड्रॉ करायचे आहेत. ओके, नाउ आय जस्ट ड्रॉ द ऑर्बिटल्स 1 2 15 वेळा तुम्हाला काय करायचं ऑर्बिटल ड्रॉ करायचे. ट्वेल्व ऑर्बिटल झाले, रिमेनिंग 3. ओके, आता बघा इथे तुम्ही काय लिहिणार, 2 इलेक्ट्रॉन भरायचे तुम्हाला. सिस्टीममध्ये काय दिलं आहे P2 कन्फिगरेशन. यू हॅव टू फिल 2 इलेक्ट्रॉन्स. एक तर तुम्ही 2 इलेक्ट्रॉन्स असं लिहू शकतात किंवा असे लिहू शकतात किंवा असे लिहू शकतात किंवा हा इलेक्ट्रॉन असा आणि हा एक असा लिहू शकतात किंवा हा इलेक्ट्रॉन असा लिहायचा, हा एक इकडे असा लिहायचा किंवा एक इलेक्ट्रॉन असा लिहा, एक इलेक्ट्रॉन असा लिहा. अजून कोणत्या पद्धतीने लिहू शकतात, दोघं इलेक्ट्रॉन त्याचे स्पिन उलटे लिहा.
पुन्हा तुम्ही हा इलेक्ट्रॉन उलटा लिहू शकतात, इथला इलेक्ट्रॉन उलटा लिहू शकतात. पुन्हा हे दोघं उलटे लिहायचे. हा एक असा लिहा, हा असा लिहा. इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन. आणि इकडे काय अजून पॉसिबिलिटी होऊ शकते, पेअरिंग. एवढ्या पद्धतीने तुम्ही P2 इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतात. ओके, आता याच्या पॉसिबल एल व्हॅल्यूज काय येतील, 1 0 -1 1 0 -1 1 0 -1 1 0 -1 1 0 -1 सेम 1 0 -1 1 0 -1 सेम लिहायचे आहेत. आता काय लिहायचं आहे, मॅक्झिमम एल व्हॅल्यूज. ओके, आता इथे मला सांगा मॅक्झिमम एल व्हॅल्यूज किती येतील. मॅक्झिमम एल व्हॅल्यूज, आता एलची मॅक्झिमम व्हॅल्यूज किती येऊ शकते. इथे जर घेतली तर 1 आणि ही 0, 1 + 0 म्हणजे 1च येते. जर तुम्ही ही घेतली 1 + -1 म्हणजे 0 होऊन जाते. इथे जर घेतली तर -1 0 म्हणजे जास्त येत नाही. पण जर इथे घेतली ह्या इलेक्ट्रॉनसाठी 1 आणि ह्या इलेक्ट्रॉनसाठी 1 म्हणजे ही जास्त येऊ शकते. इथलं जर घेतलं तर 0 होऊन जाते आणि इथलं जर घेतलं तर -2 येते. म्हणजे मॅक्झिमम एल व्हॅल्यूज काय येईल, ही फिलिंग येईल त्याच्यासाठी. म्हणजे 2 1 0 -1 -2. ओके, याची काय येईल 1 0 -1. आता मॅक्झिमम एल व्हॅल्यू का 2 लिहायची आहे मला सांगा. तर याच्यासाठी 1 घेतली आणि याच्यासाठी 1 घेतली. ह्या इलेक्ट्रॉनसाठी 1 आणि ह्या इलेक्ट्रॉनसाठी 1 म्हणजेच काय येते मग मॅक्झिमम एल व्हॅल्यूज 2. तर मॅक्झिमम यस व्हॅल्यू किती येते बघा, जास्तीत जास्त यस व्हॅल्यू. आता इथे जर ही जर घेतली तर ती कॅन्सल होऊन जाते. पण जर ही एक घेतली तर काय येते हाफ. ओके, इथे जर घेतली दोघं हाफ, याची येते हाफ. ओके, जर ह्या दोघांची घेतली याची येईल हाफ आणि याची येईल हाफ. म्हणजे जास्तीत जास्त किती येऊ शकते 1. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकतात 1 0 -1. आता हे लिहितो आपण हे मायक्रोस्टेट टेबल लिहिण्यासाठी. आता इथे बघा हा स्पिन काय आहे, इथे एलची व्हॅल्यू किती आहे 1. स्पिन कसा आहे प्लस. इथे एलची व्हॅल्यू किती आहे 0. स्पिन कसा आहे प्लस. ओके, आता इथे बघा 1 स्पिन कसा आहे प्लस. इथे एलची व्हॅल्यू किती आहे -1. स्पिन काय आहे प्लस. आता इथे इलेक्ट्रॉन्स कुठे, एलची व्हॅल्यू किती 0. इथे काय आहे तुमचा स्पिन प्लस. इलेक्ट्रॉन्स एलची व्हॅल्यू किती आहे -1. स्पिन काय आहे प्लस. एलची व्हॅल्यू इथे आहे 1. स्पिन आहे प्लस. इथे एलची व्हॅल्यू 0. स्पिन मायनस. इथे एलची व्हॅल्यू काय आहे 1. स्पिन प्लस. एलची व्हॅल्यू -1. स्पिन प्लस. ओके, नॉट अ स्पिन प्लस. इथे स्पिन तुमचा मायनस आहे, सो इथे मायनस लिहायचा. ओके, नाव इथे बघा 0